गेल्या 15-20 वर्षापासून या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्त्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. रोड आहे 20 फुटाचा, त्यातला 10 फूट पण रोड व्यवस्थित चालता येत नाही असा रोड आहे. गटारी काही वर्षापूर्वी केल्यात, पण अतिशय निकृष्ट दर्जाचे या ठिकाणी गटार झालेले आहेत. एकदम दुर्गम अवस्था झालेली आहे. व येणाऱ्या आगामी तालुका पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी निर्णय घेतलाय की मतदानला बहिष्कार टाकणार आहे. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. या भागातली आमचा रस्ता केला पाहिजे. गटारीचं पाण्याची समस्या आहे. पाण्याची सुद्धा आम्हाला गटारी झाल्या पाहिजेत. पाणी आता सोडायला अजिबात आम्हाला जागा नाही आणि हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे. इतकी समस्या बिकट आहे या रस्त्याची, किती सांगता सुद्धा येत नाही. तुम्ही प्रत्यक्षात ती बघत असून सुद्धा ह्या रस्त्याची दक्षता घेत नाहीत. तरी ह्या दक्षता घ्यावी रस्त्याची. आम्ही नाही दक्षता घेतली, आम्ही मतदानला बहिष्कार टाकणार आहे. आम्ही कोणीही मतदान येणार नाही. आम्ही आज या ठिकाणी रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या रेंदाळमध्ये जो रामनगरचा भाग आहे त्याला लगत श्री चौंडेश्वरी मंदिर परिसर या ठिकाणी येतो. यातल्या आसपासचे रहिवासी यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे की गेल्या 15-20 वर्षापासून या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्त्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. पावसाळ्यात तर अतिशय म्हणजे जवळजवळ 1-1 फूट जवळजवळ पाय चिखलामध्ये जातो. सायकलसुद्धा जात नाही, 2 व्हीलर जात नाही आणि 4 व्हीलरसुद्धा या ठिकाणी चालवायचं अवघड होतं आहे. या रस्त्याला जवळ बिरदेव मंदिर असल्यामुळं मेन रोडपासून बिरदेव मंदिरपर्यंत जाण्यासाठी फार मोठी वर्दळ असते. लहान मुलं, लेडीज, जेंट्स, जॉबसाठी जाणारी लोक या सगळ्यांनाच फार मोठा त्रास होतो. शाळेसाठी जाणारी लहान लहान मुलं तसेच आबालवृद्धासाठी या ठिकाणी फार मोठा त्रास होतो येण्या जाण्यासाठी. त्याचप्रमाणे या ठिकाणी गटारीचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. गटारी काही वर्षापूर्वी केल्यात, पण अतिशय निकृष्ट दर्जाचे या ठिकाणी गटार झालेले आहेत. सगळं पाणी रस्त्यावर येतं. पावसाळ्यात तर सगळ्या घराघरात गटरीचं पाणी जातं व दुर्गंधी संपूर्ण पसरते. त्याचप्रमाणे इथं ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात साठलेले आहेत. तर स्थानिक लोकप्रतिनिधी तर या ठिकाणी कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. त्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत व येणाऱ्या आगामी तालुका पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे की बहिष्कार टाकणार आहोत आम्ही सर्वजण. तरी याची नोंद सर्वांनी घ्यावी ही आमची सर्वांना नम्र विनंती आहे. गल्ली नंबर 8 चौंडेश्वरी मंदिर या परिसरामध्ये रोडची अवस्था एकदम दुर्गम अवस्था झालेली आहे. किंवा पावसाळ्यात तर काही इथं चालताच येत नाही. आता एक 4 पेशंट आमचे असे आहेत त्यांना म्हणजे फ्रॅक्चर झालेलं आहे. वयस्कर आहेत, त्यांना फ्रॅक्चर झालेलं आहे. आणि जे पावसाचं पाणी येते गटारी एकदम लहान केलेले आहेत. रोड आहे 20 फुटाचा, त्यातला 10 फूट पण रोड व्यवस्थित चालता येत नाही असा रोड आहे. तरी आम्ही आता येणाऱ्या जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती यावर आम्ही या मताचा आमच्या इथला सगळा बहिष्कार टाकणार आहे.